चौथा लेसन आहे, फोर्थ लेसन. बघा इथे मध्ये काय दिलंय, एक सर्कल दिलाय आणि त्याच्या बाजूला टच होऊन एक लाईन जाते, तिला आपण जी टच होते लाईन तिला आपण काय म्हणणार, टेंजंट म्हणणार. ओके, त्याच्या बाजूलाच बघा एक हाफ सर्कल आहे, सर्कल किंवा हाफ सर्कल असेल, हा हाफ सर्कल आहे समजा, आणि त्याला एक लाईन टच होऊन जाते, ती काय आपली टेंजंट आहे. आणि ही लाईन जी टच होते आणि हा जो हाफ सर्कल आहे त्याच्यामधून जी लाईन जाते बरोबर, तिला आपण काय म्हणणार, नॉर्मल म्हणणार या लाईनला. ओके, नॉर्मल म्हणणार. एवढं फक्त लक्षात ठेवा, बाकी काय एवढं आहे नाही. तर याच्यामध्ये बघा एक सॉल्व एक्झाम्पल आहे फर्स्ट. त्या सॉल्व एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं, फाइंड द इक्वेशन ऑफ टेंजंट अँड नॉर्मल टू. जर कर्व दिले आपल्याला, कर्वचं इक्वेशन दिलं आहे आणि पी ची व्हॅल्यू दिली, पहिली व्हॅल्यू एक्स आहे आणि दुसरी व्हॅल्यू वाय ची आहे. एक्स व्हॅल्यू -1 आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे, -2. तर ह्याला आपण सॉल्व करूया. पहिला फर्स्ट बघा आपण काय लिहिणार इथं, इक्वेशन ऑफ कर्व इज, कर्वचं इक्वेशन लिहूया. क्वेश्चन मध्ये दिले पहा, हा इक्वेशन आहे, y इज इक्वल टू x² प्लस 4x प्लस 1. त्यानंतर याचं आपण जसं डिफरन्शिएशन करतो त्याचप्रमाणे डिफरन्शिएशन करायचं आहे. मग खाली काय लिहिणार आपण, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. त्याच्यानंतर y च्या जागी dy/dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 2x येणार प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 0. तो नाही लिहिला तरी चालेल. त्यानंतर पहा, यानंतर पुढच्या ज्या स्टेप आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत बघा. सो dy/dx याला आपण घेणार ब्रॅकेटमध्ये आणि त्याच्या पुढे व्हॅल्यू लिहिणार जी आपल्याला p ची व्हॅल्यू दिली. p ब्रॅकेटमध्ये किती दिले, -1 कॉमा -2 आणि पुढे इज इक्वल टू जो आपला आन्सर आलाय वरती 2x प्लस 4 तो लिहिणार, 2x प्लस 4. ओके, नेक्स्ट 2 आहे तसा घेऊन घेणार आणि त्याच्यानंतर x आणि y ची जी व्हॅल्यू दिली, पहिली व्हॅल्यू x आहे, तो x च्या जागी -1 लिहिणार आपण. सो 2 -1 प्लस 4. सो 2 चा मल्टिप्लाय -1 सोबत -2 प्लस 4 इज इक्वल टू 4 मधून -2 जाणार, 2 राहणार. ओके, सो 2 ची व्हॅल्यू आली आपली, 2 ची जी व्हॅल्यू आली ती आहे आपली, ती कशासाठी आपण काढली, तर त्याला काय म्हणणार आपण, द स्लोप ऑफ टेंजंट ॲट p -1, -2 इज किती येणार आपल्याकडे, 2. ओके, ह्याला वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो आपण, ते पुढच्या क्वेश्चन मध्ये बघू आपण कसं वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. ओके, आता आपण स्लोप काढला तर आपल्याला काय काढायचं आहे, फर्स्ट इथं आपल्याला इक्वेशन ऑफ टेंजंट काढायचं आहे. सो स्लोपचा यूज करून आपण इक्वेशन ऑफ टेंजंट काढूया फर्स्ट. सो इथं काय लिहिणार आपण, इक्वेशन ऑफ टेंजंट इज कॉमा, त्याच्यानंतर फॉर्म्युला आहे, प्रत्येक गणितामध्ये यूज करायचा फॉर्म्युला आपल्याला, y - y1 इज इक्वल टू m, त्यापुढे ब्रॅकेटमध्ये x - x1. त्यानंतर y आहे तसंच लिहून घेणार आपण आणि वरची जी p ची व्हॅल्यू आहे बघा, इथं p ची व्हॅल्यू आपल्याला दिली, ती पहिली व्हॅल्यू आहे x1 ची आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती आहे आपल्याकडे y1 ची. ओके, सो y1 आपल्याकडे मायनस आहे, सो म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिणार -2 m आणि x मायनस x1 च्या जागी -1 m ब्रॅकेटमध्ये लिहिला. ओके, सो देअरफॉर y मायनस प्लस
y प्लस 2 इज इक्वल टू एमच्या जागी बघा जो स्लोप आलाय आपला टेंजंटचा तो लिहिणार. इथं राहिलं आपल्याला याचं लिहून घेऊया, तिथं 2 लिहूया आपण. तिथं स्लोप किती आले वरती 2 आले. ओके, हा स्लोप आहे तो एमचा आहे, ती एमची व्हॅल्यू आहे. 2 म्हणजे एमची व्हॅल्यू आहे, ती लिहून घेऊया. 2 लिहिला पुढे ब्रॅकेटमध्ये x प्लस 1 मल्टिप्लाय करूया. पहिली व्हॅल्यू आहे तशीच घ्या, y प्लस 2 पुढे 2 इंटू एक्स 2x प्लस 2 इंटू 1 2. त्यानंतर पुढे इक्वेशन तयार करायचं आपल्याला. आता इक्वेशन तयार करताना पहिली व्हॅल्यू x असते प्लसमध्ये. ओके, सो राईट साईडला बघा जी व्हॅल्यू दिली आपल्याला 2x आहे ती प्लस आहे, मग ते ऑलरेडी प्लस आहे, मग इकडे नका आणू तिला. बरोबर, मग आपण काय करणार, ह्या व्हॅल्यूला इकडे नेणार y प्लस 2 ला. मग प्लस आहेत दोन्ही, y पण प्लस आहे आणि 2 पण प्लस आहे, तर दोन्ही मायनस होतील. ओके, सो लिहून घेऊया आपण पुढे 2x च्या बाजूला y मायनस y, त्यानंतर प्लस 2 आणि इकडून 2 येणार, तो या साईडला मायनस होणार. ओके, इज इक्वल टू 0. सो त्यानंतर 2x मायनस y 2 जातील प्लस 2 मायनस 2 जातील इज इक्वल टू किती राहील 0. हा आला इक्वेशन आपला. कसला इक्वेशन आला, टेंजंटचा आला. आता त्याचप्रमाणे आपल्याला काय काढायचा, नॉर्मलचा काढायचा. इक्वेशन नॉर्मलचा काढायचा. नॉर्मलचा काढताना पण सेम स्टेप आहे. पहिला आपल्याला एम लागल, एमची व्हॅल्यू इथेही लागल. ओके, मग ह्या टेंजंटवरूनच टेंजंटच्या स्लोपवरूनच एम काढूया आपण. कसा काढणार बघा, स्लोप ऑफ नॉर्मल, जसं आपण टेंजंटसाठी स्लोप काढला तसंच काढणार. काय लिहिणार त्याचा फॉर्म्युला काय, -1 अपॉन स्लोप ऑफ टेंजंट इज इक्वल टू -1 आहे तसा टेंजंटचा स्लोप किती आला आपला 2 आला. ओके, टेंजंटचा स्लोप कुठे गेला इथे. ओके, हा बघा 2 आलाय, मग तिथं आपण 2 लिहिणार. ओके, मग नॉर्मलचा स्लोप किती झाला, -1 अपॉन 2 झाला आपला. ओके, सो त्यापुढे काय करणार आपण, इक्वेशन काढूया आपण त्याच्यावरून. इक्वेशन ऑफ नॉर्मल सेम फॉर्म्युला यूज करणार जो मागे केलाय तोच. y मायनस y1 इज इक्वल टू m पुढे ब्रॅकेटमध्ये x मायनस x1. सो देअरफॉर त्याच्या पुढे सेम व्हॅल्यू, जी व्हॅल्यू मगाशी आपण घेतली x1 आणि y1 साठी p ची, तीच व्हॅल्यू घेणार आपण. सो y मायनस -2 इज इक्वल टू एमच्या जागी किती येणार, आता स्लोप नॉर्मलचा किती काढला हा, बरोबर. सो किती येणार, -1 अपॉन 2. सो x मायनस x1 च्या जागी किती येणार, -1. सो नेक्स्ट y मायनस मायनस प्लस 2 इज इक्वल टू -1 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये x मायनस मायनस प्लस 1. नेक्स्ट ब्रॅकेट सरळ करून घेऊया. नेक्स्ट 2 बघा, डिनोमिनेटरला 2 आहे राईट साईडला, त्याला लेफ्ट साईडला नेऊया, या साईडला तो मल्टिप्लाय होईल इकडे. सो इथे काय लिहिणार आपण 2 ब्रॅकेटमध्ये y प्लस 2 इज इक्वल टू -1 अपॉन -1 2 तिकडे गेलाय आणि पुढची व्हॅल्यू किती आहे, x प्लस 2. मल्टिप्लाय करा 2 ने आतमध्ये, 2y प्लस 2 to the 4 -1 चा मल्टिप्लाय x सोबत -x आणि -1 into 1 -1. ओके, इथं x मायनस आहे
मग एक्सला इकडं आपण आणणार. ओके, आणि -1ला पण इकडं आणणार. एक्स मायनस नाही पाहिजे आपल्याला. मग फर्स्ट काय लिहिणार, एक्स त्याच्या पुढे +2y +2 +1 इज इक्वल टू 0. सो x +2y +3 इज इक्वल टू किती येणार इथं 0. ओके, हा आपला कुठला आला, हे आला नॉर्मलचं इक्वेशन. कॉपी करून घ्या. बघा आता एक्सरसाइजमध्ये जसं आपण एक्झाम्पल सॉल्व केलं त्याचप्रमाणे आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, सेम स्टेपने सॉल्व करायचं आहे. ओके, फर्स्ट आपण काय लिहून घेणार, इक्वेशन ऑफ कर्व. सेम स्टेपने तिन्ही गणितं सॉल्व करायचं. इक्वेशन ऑफ कर्व लिहून घेणार. y इज इक्वल टू 3x² मायनस आहे -x +1. So differentiation with respect to x. So y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx. 3x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, x⁻n यूज करणार. 3 × 2 = 6 आणि 2 मधून 1 मायनस करणार. बरोबर. सो 6x येईल मायनस x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि +1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. तो नाही लिहिला तरी आपण चालेल. नेक्स्ट dy upon dx इज इक्वल टू ओके, याची व्हॅल्यू दिली आपल्याला -1/3. वरती आन्सर काय आला आपला 6x - 1. एक्सच्या जागी किती लिहिणार आपण, 1 लिहिणार. लिहून घेऊया. पहिली व्हॅल्यू जी लिहिली ॲज इट इज लिहून घ्या. dy upon dx ब्रॅकेटमध्ये 1,3 इज इक्वल टू एक्सच्या जागी 1, 6 × 1 = 6, 6 मधून 1 गेले 7, 6 मधून 1 गेले 5. ओके, सो dy upon dx ब्रॅकेटमध्ये काय येणार 1/3. नेक्स्ट हा काय आला, हा स्लोप आपला आला कोणाचा, टेंजंटचा. स्लोप ऑफ टेंजंट इज इक्वल टू m ही लिहू शकतो आपण तिला, m इज इक्वल टू 5 या प्रकारे लिहू शकतो. आणि मागे जसं सांगितलं त्या प्रकारे लिहू शकतो. कोणताही प्रकार चालेल. काय काढतोय आपण इथं, फाइंड द पहिला टेंजंट काढतोय. ओके, नेक्स्ट इक्वेशन ऑफ tangent is same formula y minus y1 is equal to m x minus x1. जे ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू दिली त्याच यूज करणार आपण. y मायनस x साठी 1 घेणार आणि y साठी y1 साठी 3 घेणार. y1 साठी 3 यूज करणार आपण इथं. प्लस आहे 3 म्हणून 3 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे इथं 5 लिहून घेऊया. नंतर x मायनस x1 च्या जागी 1. नेक्स्ट फर्स्ट ब्रॅकेट आहे तसा y मायनस 3 इज इक्वल टू 5 इंटू x 5x आणि 5 चा मल्टिप्लाय 1 सोबत 5x मायनस 5. सो राइट साइडला प्लस आहे, x ची व्हॅल्यू प्लस आहे, मग लेफ्ट साइडला y मायनस 3 आहे. त्यांना आपण कुठं आणणार, या साइडला आणणार. ब्रॅकेट झाला तो कॅन्सल करूया. सो प्लस आहे. ओके, सो या दोघांना आपण कुठं आणूया, या साइडला. त्यांचे साइन चेंज होतील. मग फर्स्ट आपण काय लिहून घेणार 5x, त्याच्या बाजूला y इकडे आल्यावर मायनस
त्यानंतर इकडे आपल्याकडे किती आहेत ते लिहून घेऊया. +3 येणार इकडं, -3चा इकडे आलो +3 आणि इथं आपल्याकडे -5 आहेत. सो 0. सो 5x -y 5 मधनं 3 जातील, किती राहणार -2 = 0. हा आला इक्वेशन आपला टेंजंटचा. नेक्स्ट आता नॉर्मलचा काढायचा इक्वेशन. त्यासाठी स्लोप लागल, बरोबर. इक्वेशन कोणाचं काढणार आता आपण नॉर्मलचं. त्यासाठी स्लोप लागल, बरोबर. सो याच्यावरून आपण काय करणार, टेंजंटच्या स्लोपवरून नॉर्मलचा स्लोप फाइंड आउट करणार, जसं मागे केलेलं. सो इथं काय लिहून घेणार आपण, therefore slope of normal is equal to -1 upon slope of tangent is equal to -1 upon टेंजंटचा स्लोप किती आलाय आपला 5. सो तिथे लिहिणार किती आपण 5. सो नॉर्मलचा स्लोप किती आला आपला -1/5. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल काढूया आता आपण. लिहून घेतला. इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y - y1 is equal to m x minus x1. so therefore y minus y1 ची व्हॅल्यू येणार जी मागे आले तीच घेतले तीच. किती येणार आहे आपण x साठी 3 घेणार आहेत आणि y साठी y1 साठी सॉरी x साठी x1 साठी 1 घेणार आहे आणि y1 साठी 3. सो 3 लिहिूया आपण. त्या पुढे -1/m च्या जागी 5 x minus x1 च्या जागी 1 त्यानंतर डिनॉमिनेटरला 5 आहेत राईट साईडला, त्याला या साईडला आणूया लेफ्टला. तिकडे आलो काय मल्टिप्लाय. सो 5 पुढे काय येणार y - 3 is equal to -1 x - 1. मल्टिप्लाय करूया. 5 1 जा 5 into y 5y 5 3 जा 15 is equal to -1 into x minus x आणि मायनस प्लस 1. आता x मायनस आहे सो या साईडला आणायला लागेल आपल्याला लेफ्ट साईडला. सो साइन चेंज होतील त्यांच्या. सो फर्स्ट x प्लस होईल x, त्यानंतर त्याच्या बाजूला y प्लस 5y -15 आहे तसेच आणि इकडे 1 इकडे आल्यावरती मायनस होईल. सो -1 इज इक्वल टू काय येणार 0. पुढे therefore x अधिक 5y वजा वजा अधिक वजा 16 बरोबर किती येणार 0. हा आला आपला इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके. सेकंड क्वेश्चन बघा सेम त्यासारखंच आहे. सॉल्व करून घेणार आपण. सेकंड क्वेश्चन काय करणार बघा सेम लिहूया. फर्स्ट आपल्याला काय दिलं आहे इक्वेशन ऑफ कर्व. सो लिहून घेऊ आपण इक्वेशन ऑफ कर्व. इक्वेशन लिहून घ्या 2x² प्लस 3y² इज इक्वल टू 5. बघा इथं dy आपण y ने दिले सुरुवातीला, पण क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला y दिलंय. ओके. सो फर्स्ट आपण काय करणार डेरिव्हेटिव्ह काढणार ह्याचा. सो डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. सो खाली फर्स्ट 2x² चा डेरिव्हेटिव्ह काढणार. ओके. y चा डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार आहे. सो y dy आपण dx आपल्याला काही दिलं नाही इथं. सो आपण काय करणार याला सॉल्व करून घेऊया. बघा काय करणार च्यामध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढा 2x² चा किती येणार 4x प्लस याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्या 3 2 6 आणि y
आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काढला, आपण वायचा डेरिव्हेटिव्ह काढला इथे. ओके, वायचा डेरिव्हेटिव्ह काढलाय म्हणून इथं काय करणार, त्याच्या बाजूला आपण काय लिहिणार, dy/dx. अगोदर झालेले आहेत या टाईपचे गणित फर्स्ट लेसनमध्ये, सॉरी थर्ड लेसनमध्ये. आणि 5चा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 0. नाव वायचा डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे इथं काय आलं, dy/dx. सो नेक्स्ट बघा, त्यापुढे 4x प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल. सो आपण काय करूया, 4x ला तिकडे नेऊया, बाकीची व्हॅल्यू आहे तशी लिहूया. 6y dy/dx इज इक्वल टू मायनस 4x. ओके, आणि 6y मल्टिप्लाय आहे कोणाला, dy/dx ला. बरोबर, मल्टिप्लाय आहे कोणाला, dy/dx ला. महिला इकडे नेला तो कुठे जाणार, डिनॉमिनेटरला. सो त्याला डिनॉमिनेटरला dy/dx इज इक्वल टू मायनस 6x/6y. ओके, नाव आता ब्रॅकेटमध्ये घेऊया. therefore dy/dx ब्रॅकेट क्लोज. नंतर दिलेली व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये घेऊया, किती दिल्या, 1 1. सो 1 1 लिहिला, पुढं इज इक्वल टू आन्सर आलेला लिहूया, -4x अपॉन किती लिहिणार, 6y. ओके, सो m ची व्हॅल्यू काढताना xच्या जागी 1 घेणार आणि yच्या जागी पण 1 घेणार. ओके, सो इज इक्वल टू -4 आणि ब्रॅकेटमध्ये xच्या जागी 1 आणि 6 ब्रॅकेटमध्ये yच्या जागी 1. सो नेक्स्ट 4 1 जा 4, -4, 6 1 जा 6, 2 ने डिवाइड करा, 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6. सो -2 अपॉन किती येणार इथे, 3. नाव m ची व्हॅल्यू आली. सो dy/dx ब्रॅकेटमध्ये आणि त्याच्या पुढे व्हॅल्यू त्याची 1 अपॉन 1 and 1. सो ही कसली व्हॅल्यू आली आपल्याकडे, स्लोप आला कोणाचा, टेंजंटचा. सो काय लिहिणार, स्लोप ऑफ टेंजंट m इज इक्वल टू -2 अपॉन 3. So equation of tangent is y minus y1 m x minus x1. x1 च्या जागी 1 येणार, y1 च्या जागी पण 1 येणार आणि m च्या जागी -2 अपॉन 3 येणार. ओके, 1 दिला, -2 अपॉन 3. त्याच्यानंतर परत x आणि इथं पण 1. सो 3 ला आपण काय करूया, त्या साईडला नेऊया, मल्टिप्लाय होईल. ओके, इथं येणार -2 आणि x -1. सो 3 × y 3y मायनस 3 1 जा 3 इज इक्वल टू -2 × x -2x आणि किती येणार, 2 1 जा 2, सॉरी 2 1 जा 2 आणि मायनस प्लस. बरोबर, मायनस आहे, x इकडे आणणार, प्लस करणार, मग 2 ला पण इकडे आणणार, मायनस होईल. सो 2x त्याच्या बाजूला प्लस 3y, त्यानंतर -3 आणि -2 इज इक्वल टू 0. त्यानंतर 2x प्लस 3y मायनस प्लस -5 इज इक्वल टू 0. हा आला आपला इक्वेशन टेंजंटचा. आता नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ह्या स्लोपवरून नॉर्मलचं स्लोप काढून घेऊया आणि सेम फॉर्म्युलाने नॉर्मलचं इक्वेशन घेऊया. ओके, चल बघूया. लिहू म्हणणार आपण सुरुवातीला, therefore slope of normal is equal to -1 upon slope of tangent.
इज इक्वल टू -1/-2/3. सो 3 ला वरती नेणार आपण आणि मायनस मायनस प्लस होईल. सो इथं आन्सर किती येईल 3/2. हा स्लोप कसला आला नॉर्मलचा. त्यानंतर पुढे इक्वेशन ऑफ नॉर्मल इज पुढे ब्रॅकेट मध्ये y minus y1 is equal to m x minus x1. y minus y1 ची व्हॅल्यू आणि x1 ची व्हॅल्यू किती आहे 1 1च आहे. जी मागाशी घेतले x आणि y ला तिची व्हॅल्यू आपण x1 आणि y1 ला घेणार. वन इज इक्वल टू 3/2 x minus 1. 2 ला इकडे आणणार आपण. y minus 1 is equal to 3x minus 1. 2 into y 2y minus 2. 3 into x 3x minus 3 1 चा 3. आता 3 प्लस आहे इकडे x ची व्हॅल्यू. ह्या दोन व्हॅल्यू ज्या आहेत लेफ्ट साइडच्या 2y च्या त्या इकडे आणणार आपण. सो 3x 2y प्लस इकडे आल्यावर मायनस 2y त्यानंतर प्लस 2 त्यानंतर मायनस 3 इज इक्वल टू 0. सो 3x मायनस 2y आणि मायनस 1 इज इक्वल टू 0. आलं इक्वेशन आपला नॉर्मलचा. कॉपी करून थर्ड क्वेश्चन आहे बा. सेम स्टेप आहे. कॅरी करूया सेम स्टेप. फर्स्ट काय लिहिणार आपण इक्वेशन ऑफ कर्व x² प्लस y² xy इज इक्वल टू 3. डेरिव्हेटिव्ह काढणार याचा लिहून घेणार. y दिला इथं. सो dy लिहायची गरज नाही आपल्याला. डायरेक्ट डिफरन्शिएशन घेणार विथ रिस्पेक्ट टू x. फर्स्ट x² चा डेरिव्हेटिव्ह घेऊया. 2 पुढे आणणार आणि 2 मधून 1 मायनस करणार. सो 2x प्लस सेम 2y. आता इथे आपण y चा डेरिव्हेटिव्ह काढला आणि इथं साईडला काय लिहिणार आपण y चा डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे dy/dx. ओके. नेक्स्ट प्लस आता इथे पहा xy दिलाय. xy म्हणजे x इंटू y येतो. मग x इंटू y आहे तिथं. मग त्याच्यामुळे आपण इथं रूल अप्लाय करणार. बरोबर. x इंटू y असल्यामुळे रूल कोणता अप्लाय करणार आपण मागे थर्ड लेसन मध्ये रूल झालेला आहे u इंटू v चा इज इक्वल टू काय u d/dx v प्लस v d/dx आणि पुढे u. सो u च्या जागी आपल्याकडे x आहे आणि v च्या जागी आपल्याकडे कोण आहे y आहे. ओके. सो अप्लाय करूया. पहा. सो u च्या जागी आपण किती लिहिणार x d/dx नंतर y प्लस y d/dx त्यापुढे u च्या प्लेसला x आणि इज इक्वल टू 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट 2x प्लस 2y dy/dx प्लस पहिली व्हॅल्यू ॲज इट इज dy/dx च्या अगोदरची व्हॅल्यू जी आहे x ती ॲज इट इज आणि d/dx च्या नंतरची जी व्हॅल्यू आहे y तिचा डेरिव्हेटिव्ह काढणार. y चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आणि y चा डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे काय येणार dy/dx. सो 1 ना लिहिला तरी चालेल आपण. सो आपण डायरेक्ट काय लिहूया इथं dy/dx. त्यापुढे प्लस पहिली व्हॅल्यू ॲज इट इज दुसऱ्या व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह. सो x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1. बरोबर. नाही लिहिला तरी चालेल
कारण y 1 चा y 1 चा yच येणार आहे. सो इज इक्वल टू 0. नेक्स्ट dy अपॉन dx दोन व्हॅल्यू आहेत तशा, मग त्या दोघांना एकत्र करूया आणि ज्यांना dy अपॉन dx नाही जशी 2x आणि y त्यांना आपण एका साईडला एका ब्रॅकेटमध्ये करूया. सो फर्स्ट काय लिहूया आपण बघा, देअरफॉर त्यानंतर 2x प्लस y एका ब्रॅकेटमध्ये आणि प्लस 2y प्लस x एका ब्रॅकेटमध्ये. आणि ब्रॅकेट करायचे, ब्रॅकेट करून घेऊया. सो यांचा कॉमन काय आहे, dy अपॉन dx इज इक्वल टू 0. ओके. सो पुढे याला पण ब्रॅकेट करूया, राहिलाय. आता ह्याला या साईडला आणूया, काय होईल, प्लस आहे तो अगोदर, इकडे आल्यावरती मायनस होईल. सो त्याच्यानंतरची व्हॅल्यू जी आहे ती आहे तशी लिहूया, 2y प्लस x आणि त्यापुढे dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 2x प्लस y. त्याच्यानंतर हा मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड होणार, मल्टिप्लाय कोणाला आहे, dy अपॉन dx ला आहे. सो dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 2x प्लस y अंडर स्क्वेअर रूट, सॉरी डिनोमिनेटरला 2x प्लस सॉरी 2y आहे, 2y प्लस x. आता व्हॅल्यूज घेऊया त्याच्या. व्हॅल्यूज बघा काय, dy अपॉन dx ब्रॅकेटमध्ये 1 सो x ची व्हॅल्यू पण 1 आहे, y ची व्हॅल्यू पण 1 आहे. -2 त्यानंतर x च्या जागी 1, y च्या जागी 1, नंतर 2 y च्या जागी 1 इंटू आणि प्लस x च्या जागी पण 1. सॉल्व करायला टू 1 चा 2 आणि प्लस 1 3, सो -3 येईल इथं. स्टेप बाय स्टेप करूया. 2 प्लस 1 आणि इथं पण किती येईल, 2 प्लस 1. सो इथं -3 अपॉन 3. सो 3 1 जा 3, 3 1 जा 3, आन्सर येणार -1. ओके. कसला व्हॅल्यू आली, स्लोप ऑफ टेंजंट आला. सो देअरफॉर slope of tangent m is equal to व्हॅल्यू येईल पहिली -1, त्यानंतर इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन ऑफ टेंजेंट, सेम फॉर्म्युला, y minus y1 m x minus x1. y ची व्हॅल्यू आहे तशीच घ्या, y1 च्या जागी 1 येणार आहे आणि x1 च्या जागी पण 1च येणार आहे. ओके. सेम 1 इज इक्वल टू m च्या जागी येणार -1, x मायनस इथं पण 1. सो y minus 1 is equal to -1 into x minus x आणि प्लस 1, 1 into 1 1 आणि मायनस प्लस. सो नेक्स्ट x काय इथं प्लस आहे, मग सॉरी मायनस या साईडला आणायला लागेल, त्याला प्लस होईल. सो x प्लस y -1 आणि हा इकडे -1 is equal to 0. नेक्स्ट x प्लस y मायनस प्लस -2 is equal to 0. हा आपला आला इक्वेशन. आता
स्लोप काढूया नॉर्मलसाठी. टेंजंटचा इक्वेशन काढलाय आपण, आता नॉर्मलचा काढायचा आहे. तर स्लोप ऑफ नॉर्मल -1 अपॉन स्लोप ऑफ टेंजंट. सो -1 अपॉन -1 आन्सर किती येणार 1. सो स्लोप ऑफ नॉर्मल किती व्हॅल्यू आले 1. सो इक्वेशन, आता नॉर्मलचं इक्वेशन घेणार आपण सेम स्टेपनी. इज किती येणार सेम फॉर्म्युला y - y1 इज इक्वल टू m x - x1. y मायनस y1 च्या जागी सेम व्हॅल्यू 1 1 येणार आहे x1 च्या आणि y1 च्या जागी. नेक्स्ट मल्टिप्लाय y - 1 ॲज इट इज x - 1. 1 ने मल्टिप्लाय केला आन्सर सेम येणार आहे. सो y नको डायरेक्ट घेऊया, x प्लसच आहे इकडे. ओके, सो ही व्हॅल्यू जी इकडे आणूया